खुनाच्या अपराधातील आरोपी सैफ अली शेख याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। सैफ अली शेख हा फिर्यादी विजयकुमार स्वामी यांच्या बहिणीच्या घरी हौद धुणे, कट्टा बांधणे वगैरे काम करत असल्यानं तिच्या ओळखीचा होता। घरातील नळ लिकेज होत असल्यानं तो फिट करण्यासाठी मैताने बोलावल्यानं दिनांक 27/6/2020 रोजी सायंकाळी 7:30 वाजता आरोपी मैताच्या मागील घरातील वॉल कंपाऊंड वरून उडी मारून घरात प्रवेश करून नळ फिट केला। त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंधाच्या कारणावरून वाद होऊन आरोपीने मयत कुमारी नागदेवी गुरुपादप्पा स्वामी हिचा हाताने गळा दाबून तिला जीवे ठार मारलं। घरातील 10,000 रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला। सदर गुन्ह्याचा तपास होऊन दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं। या प्रकरणातील आरोपीने जामीन मिळण्याकामी अर्ज केला होता। सदर अर्जात आरोपीच्या वकिलाने नाव संशयानं गुंतवलंय व दोषारोपपत्रात खुनामागचा हेतू दिसत नाही। पोलिसांनी सदर गुन्ह्यात आजतागायत सीसीटीव्ही फुटेज दाखल केलं नाही, आजतागायत न्यायवैद्य प्रयोगशाळेचा अहवाल सादर केला नाही असा युक्तिवाद केला व जामिनावर सोडण्याची विनंती केली। त्यावेळी सरकारी वकिलांनी निदर्शनास आणून दिलं की सरकारी प्रकरणात पंचनामा, DVR, जप्ती पंचनामा, आरोपीच्या मैताचे कपडे, जप्ती पंचनामा, सीसीटीव्ही फुटेज घेणारा हजर होता। तसेच विविध दाखले दिल्यानंतर सबब आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आलाय। सदर युक्तिवादावरून ॲडव्होकेट राजपूत यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की सदर गुन्ह्यामध्ये आरोपीचा स्पष्ट सहभाग आहे। सदर कामात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिलं तर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी काम पाहिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।